हात पसरू शकत नाही, तर मराठी म्हणे देवाला देवाच्या घरी जावं लागलं होतं, देवाला देवाच्या घरी जावं लागलं होतं. असं पण देवाला देवाला दिवस आलत, देवाला. आपण तर माणसं आहे का, आपण एकामेकाला जर अडचण आली, एखाद्याला म्हणलं एक मला 5,000 2,000, जशी प्रत्येकाची अडचण आहे, गरज आहे, तसं जर आपण एकामेकाला बोललो की मला एक 50,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, 20,000 पाहिजेत, एक 15,000 पाहिजे, 2 महिन्यासाठी पाहिजेत. प्रत्येकाकडे काय प्रत्येक वेळेस पैसे खिचत नसतात शेतकऱ्याच्या, पण ते ऍडजस्ट जर केलं आपण तर आपल्याला असं दिसून वाचून आपण कोणी वंचित राहणार नाही. पण विषय असा होतो की तुमचा बसलेला प्लॉट उचलला, आता नेमका निस्वनच्या टायमाला तुमचे आपले वापराबाहेरचे डोस गेले नाहीत तर घडी येणारच आहे, पण काय होणार, निस्वन लेट होणार, वादित फणीत अंतराला फरक राहणार, आणि मग वजनाला फरक राहणार, बऱ्याच काही गोष्टी. मग काही गोष्टीला एखाद्या वेळेस नाहीच सोललं तर काही वेगळी समस्या जाणवली तर मग अजून वेगळंच काहीतरी घडलं तर मग आम्ही बी वापरलं होतं वापराचं, पण मग आपला प्लॉट तसा बसला नाही. पण तुम्ही एक काय केलं की कंटिन्यू केलं. सगळ्यात महत्वाचं काय आहे या विषय, कंटिन्यू. आपण जसं म्हणतो लाईट गेली, पाणी, दंडाचं पुढं पुढं चाललंय, ती मागे दंडवणी आठवणी, दंडवणी आठवणी, दंडवणी आठवणीत बरं उरकतं नाही की उरकत. मग तसं दंडवणी आठवणी वापराबाहेरचा डोस देतो 2 महिन्यात एकदा, नाही तर देतो 1.5 महिन्यात एकदा, देतो 2 महिन्यात. मग ती दंडवणी आठवणी त्याची त्याला मिळलं पाहिजे सारखं, म्हणजे मग ती सारा जसा भरतो बुवा सारखी पाईपलाईन, तसं कंटिन्यू जर केलं तर हे कंटिन्यूचा फरक आहे. आणि तुम्ही ठेवलेला विश्वासात कष्ट तर तुमचं आहेच, आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर बी तुम्ही कष्ट करतच होता, त्याला काहीतरी पाहिजे ती सोडतच होता. हे असा नाही विषय की आम्ही तुम्हाला म्हणलं की साहेब वापरा बायोरेनिक वापरायचं तर काहीच सोडायचं नाही, असा काही गजानन सरांनी शब्द वापरला का? नाही नाही, आमचं बी सोडा तुमचं पण चालू राहू दे. आणि त्याची फळ आहे ती. आज मार्केट स्वार्थी कसं झालंय तुम्हाला सांगतो. समजा मी काहीतरी काम करतोय तर मग माझ्याकडे एक मी पणान स्वार्थ आहे, काय आपलं सोडायचं, मार्केटचं काय घ्यायचं नाही, आणि मग ती जर वापरत असन आपण व्हिजिट देणार नाही, मग प्लॉटला काय कमी जे झालं आपण जबाबदार नाही. आता काय जबाबदार नाही, काय जबाबदार नाही, विषय जबाबदारी. मला काय म्हणायचे, तो अहंकार झाला, मी असन किंवा मार्केटमधला कुणी असन, तो मला काय म्हणायचंय, ही जी म्हणणं आहे ना, अहंकार झाला. मला काय म्हणायचंय, मार्केटमध्ये कुणाकडे तरी जर चांगलं असन आणि त्याचे ऐकाय पण कानाव कुठतरी असन आणि पायाला पण भेटलं असन, आणि आपण त्याला जर ही करीत असन, कानामागं टाकत असन, आणि त्या रेंज चांगल्या रेंजला लोकांना आपण आणून देत नसन, म्हणजे आता समजा तुमची ही प्लॉट काही जणांनी चांगल्या प्रतिष्ठित लोकांनी पाहिला असेल, बघा बरं का, आणि पाहून पण जे काही खराब कंडिशन मध्ये गेलेले प्लॉट आहेत, अशा शेतकऱ्यांना तुम्ही जे काय वापरलं त्याची जर माहिती देत नसतील तर मग आपण शेतकरी म्हणायला जरा अवघडच आहे. म्हणजे मला वाटतं बरं का, कोणाला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही का, तर दिसून आंधळं ऐकून बहिरं. मला काय म्हणायचं, फक्त तोंडातनं सांगायचंय, ते साहेबांनी काय केले जरा जाऊन विचारा, त्यांचा प्लॉट खूप छान आलाय, तर ती शेतकरी सहज. मी म्हणतो तुम्ही आमच्या कंपनीची जाहिरात करू नका, पण शेतकरी वाचवायसाठी नाही ते तर खरंच आहे का नाही. तुम्ही म्हणताय जाहिरात कर नका, पण मी आता सांगतोय तुम्ही कोणावर विश्वास जेव्हा नका. मी काल बी साळुंके साहेबांना फोन केलता, पण त्यावेळेस ते म्हणले आम्ही जळगावला आहे. मग मी त्या शेतकऱ्यासाठीच फोन केलता की तुम्ही ह्यांचं औषध द्या म्हणून, त्यांना नंबर दिला, पण त्या शेतकऱ्यांनी फोन लावलाय का नाही मला काय माहितीच नाही. पण माझ्या स्वतःनच, पण तुम्ही जाहिरात करणार म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो अवश्य तुमची जाहिरातच होती, कारण कशी होती, रिझल्ट असल्यामुळं जाहिरात होती तुमची. असं किंवा मोकारात जाहिरात करा, किंवा आमच्या कंपनीचं आम्ही तुम्हाला 10 रुपये तुम्ही आम्हाला देताय, किंवा आम्ही तुमचे औषध वापरतोय, किंवा कमिशन मिळते, ह्याचा दृष्टिकोन काहीच नाही, फक्त आम्हाला यातलं रिझल्ट बघायला मिळतोय. नाही, आपला तोच उद्देश आहे. आता पण आपण व्हिडिओला उभा राहिलोय का, त्याचं कारण की इतकं जर सोन्यासारखं दिसतंय, हे तर काहीच बोलायसारखं नाही, हे पुढंच दिसतंय. आणि ही पाहून पण काय आपलीच मंडळी म्हणत असतील, काय करे अजून काय काय सोडतात ती. आपण किती म्हणलं की आमचं सोडतात, आम्ही म्हणतली तुमच्या पद्धतीने ऍड केले, पण तरी बी शब्द काय असतो, अजून काय काय सोडतात ती, काय त्याच्यात जेव्हा येते का. मग मी म्हणतो तुम्ही ही न सोडता बी ह्याच्यापासून पण काय काय प्लॉट भारी असतील, मी पण नाही म्हणणार नाही, पण मग ते कसे भारीत ना ते पण त्या शेतकऱ्यांनी दाव का. तर मी म्हणतो ही न वापरता बी काय काय प्लॉट चांगले आलेत ना, तर तुमच्याकडे त्याची आयडिया आहे ना, तर सुधारले का अजून शेतकरी आपले, काय फरक पडतोय. मग तुमच्याकडचे आयडिया द्यायच्या नाहीत, दुसऱ्याचे ऐकायचे नाहीत, ऐकून घ्यायच्या नाहीत, आणि दुसरं कोण काय चांगलं म्हणलं त्याला म्हणायचं हा त्याच्या जेव्हा आलंय दावा, ते अजून काय काय सोडतात की. म्हणजे काय होतं, हे फक्त जाणीव कोणाला आहे तुम्हाला एक सांगतो, कष्ट करणारा, आणि जे प्लॉट कष्ट करून खर्च करून वेळ देऊन जे प्लॉट बसले आणि त्याच शेतकऱ्याने वापरा बायोरेनिक स्वीकारलं, त्याच शेतकऱ्याला खरी ओळख आहे वापरा बायोरेनिक काय. कारण असं की त्याच्या अगोदर ते काय काय करायचं ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे, पण ज्यावेळेस ह्याचा स्पर्श झाला वापरा बायोरेनिकचा तुमच्या जमिनीला, त्याच्यानंतर जी प्लॉट कातण टाकतो ती फक्त कष्ट करणाऱ्याला दिसतं.
बाकीच्या बद्दल नाहीच बोलायचं. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी या प्लॉटमध्ये झालेले बदल एका अनुभवाचा आपुलकीचा सल्ला संदेश काय सांगू शकाल? आता ह्यातला एक संदेश सांगायचं म्हणलं तर आपुलकीचा तुमचं तर औषध तरी एकदम व्यवस्थितच आहे. कारण मी झेंडूला औषध सोडलं त्यावरती काय दुसरं कुठलं औषध सोडलं नाही. ते तुम्ही तुमच्या औषध फवारणी घेतली झेंडूला, त्यावर त्यावर नागाळी नाही, रोग नाही, काय नाही. पण आता ते सांगायचं म्हणजे तुमचं औषध एक उत्कृष्ट क्वालिटीचं औषध आहेच. कारण बाग एक लेवलची झाली पण आमची आणि एक लेवलची होऊन त्याच्यानंतर आम्हाला रिझल्ट पण आलाय आणि बागेरने एकदम ग्रिप पण घेतला उंची वाढण्याच्या. आणि बुंदा चांगला आहे, घड चांगले पडले, फणीत अंतर आहे, वादी चांगली आणि कलर क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे 1% दोष काढाय म्हणून आता नाही राहिला, पण इथं दोष नाही दिसत आता. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? हो. ओके. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.